सर जे काही सांगतील किंवा काय आपल्या सिल्लोड शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना देतील त्या सर्वजण आपण बोलणार आहोत. कार्यक्रम समाप्त होणार आहे. ईदची रूपरेषा आहे. त्याचप्रमाणे गणेश मंडळाची सुद्धा तुमच्या काही एक महिन्याच्या 20-25 दिवसाच्या दरम्यान आहे. तो गणेश उत्सव सुद्धा यावेळेस आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. जे कोणी शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करतात त्यांचं वेलकम आहे आणि जे शांतता भंग करतील त्यांच्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही पुढच्या काही दिवसामध्ये करत आहोत. सध्या चालू आहे. बाकी आता सर या ईदच्या अनुषंगाने जी मिटिंग आयोजित केली यासाठी अचानक पत्र आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांची भेटायची इच्छा सर्वांनी व्यक्त केली. असे आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक संभाजीनगर जिल्ह्याचे प्रकाश जाधव सर, PI गौरखाय साहेब आणि उपस्थित सर्व बंधूंनो, इस्लामचा अर्थ आहे अमन. इस्लामला सगळ्यात जास्ती अमन पाहिजे असतो आणि पैगंबराचा जन्म जो झाला त्या दिवस सेलिब्रेट करण्यासाठी तो साजरा करण्यासाठी आपण ही ईद बनवत असतो दरवर्षी आणि ती ह्या वर्षी पण उत्साहानं चांगल्या वातावरणात कशी बनवता येईल यासाठी पोलीस किंवा करून आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो हे बघण्यासाठी पण ही मीटिंग बोलवली. त्यासाठी तुमच्या सूचना काय असतील, काय अपेक्षा असतील तर सर ऐकून घेणारच आहे. तर हा जो अमनचा संदेश जेव्हा वर्षानुवर्ष चालत आला तो आजही चालू आहे. म्हणून सिल्लोड शहराची एक शांतताप्रिय शहर अशी आजही इमेज आहे. त्या सगळ्या प्रसिद्ध लोकांचा मोठा वाटा आहे. पण अलीकडच्या काळात ह्या शांतीला अमनला काही हे पोहोचवण्यासाठी काही लोक कार्यरत असतात. मला खात्री आहे की त्या असलेल्या लोकांचे जे काही समाज विघातक घटक आहेत त्यांचे मनसुबे तुम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार. तर यामध्ये तुम्हाला जर कसंही असंही काही जाणवलं कुठल्याही समाजाचा धर्माचा तुमच्या स्वतःच्या अगदी अनुभवाचा असू दे किंवा कुठल्याही समाजाचा माणूस जर त्याला पुन्हा भव्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असेल तर त्याची माहिती तुम्ही वेळेवर आम्हाला द्यावी. केवळ ईदच्या किंवा गणपतीच्या दरम्यान नाही तर पूर्ण वर्षभरात जेव्हा केव्हा तुम्हाला असं जाणवेल की शांततेला गालवून लागण्याचा प्रयत्न होतो तर ते आधीच जर तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्याचं प्लॅनिंग करता येतं, अशा लोकांना बाजूला करता येतं आणि शहराची इमेज आणि आपला जो भाईचारा आहे असाच कंटिन्यू ठेवण्यासाठी आपल्याला मदत होतं. हे नक्की आहे की असा कुणी असेल कुठल्याही समाजाचा धर्माचा असू दे तो विनाकारण कायदा आता घेतोय त्याला रोखून काढायला आधी तेवढे सक्षम आहोत. त्यात काही कुणी शंका बाळगायची गरज नाही. तसं तुम्ही अशा लोकांची नावं आमच्यापर्यंत द्यावी ही तुम्हाला विनंती आहे. ईदच्या दरम्यान सुद्धा तुमचा पवित्र सण आहे त्यामुळं तुम्हाला तो आनंदाने साजरा करता यासाठी तेवढा लवकर तेवढं सुरू करून लवकर पुन्हा कुटुंबांच्या सगळे देत नाही हे बघितलं पाहिजे. पुढं जर कुणी 100% जायचं 4 लोकांनी बसायचं विनाकारण वेगळ्या गाड्या चालवायच्या आणि एवढ्या पवित्र दिवशी काहीतरी हल्ला करायचा असं जर काही झालं तर ते आम्ही सिरियसली घेऊन त्यामध्ये सगळ्या पोरांना तुम्ही लोक चांगले असतात तर तरुण पोरांच्या प्रत्येक कुठल्याही जात धर्मात तरुण पोरांच्यामध्ये ह्या चुकीच्या काहीतरी या गोष्टी येतात तर ते कुणाकडनं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोरांपर्यंत तो मेसेज पोहोचवणं काम तुम्ही करावं अशी आपल्याला विनंती आहे. त्याशिवाय या कुणी जर काय आता कुठल्या समाजाचा धर्माचा पोरं हे विनाकारण दिवसण्याचा प्रयत्न बऱ्याचदा करतात त्याच्याकडे लक्ष न देता ते आमच्यापर्यंत पोहोचवणं तर बरोबर ते जर तुम्ही तुमच्या लेवलला त्यानं कायदा हातात घेतला बरं का दादा मी काय म्हणतो त्यानं कायदा हातात घेतला म्हणून आपल्या पोरांनी कायदा हातात घ्यावा असे काही करायची गरज नाही. ते आम्हाला सांगा की आमचं काम आहे आम्ही काय करायचं मग केल्याशिवाय हे खरं आहे तोपर्यंत तुम्ही फॉरवर्ड करणं काही आपल्याला विनंती आहे. कारण एखादा गुन्हा याच्यात झाला तर त्याचा आम्ही बॅक ट्रेस काढत कोणी फॉरवर्ड केली त्या सगळ्यांपर्यंत पोहोचतो विनाकारण चांगल्या लोकांना या गुन्ह्यामध्ये अटक होणार मग त्यांचा रिमांड होणार मग जामीन होणार आणि मग पुन्हा दरवर्षी त्यांच्यावर चॅप्टर केस होणार. या सगळ्यातनं जाण्यापेक्षा असे संदेश फॉरवर्ड आपल्याकडनं होणार कसे नाही. ईदमध्येच नाही तर पूर्ण वर्षभरात कुठल्या धर्माविषयी याच्याविषयी अतिरंजित खोटे मेसेज असतात बऱ्याचदा आणि ते आपल्याकडनं नकळत फॉरवर्ड होतं. पहिलं हे आपण स्वतः चेक केलं पाहिजे की ते खरे आहे आणि हा संदेश तुम्ही तुमच्या तरुण पिढीपर्यंत पण दिला पाहिजे आणि जर असं तुम्ही काही करत असेल त्याला थांबवलं पाहिजे. कारण आपल्याला शहराचा भाईचारा महत्त्वाचा आहे. आम्ही 100% तुमच्या मदतीला आहोत आणि कायदा हातात घेणाऱ्याला